नमस्कार. सब्जेक्ट P1 आपण अभ्यास करत आहोत. युनिट नंबर 7 अंडरस्टँडिंग लर्निंग. यामध्ये आज आपण 7.2 टाइप्स ऑफ लर्निंग, फॅक्च्युअल, असोसिएशन, कॉन्सेप्च्युअल, प्रोसिज्युरल, जनरलायझेशन, प्रिन्सिपल्स अँड रूल्स या अध्ययन प्रकारांची माहिती आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर चला पाहूया टाइप्स ऑफ लर्निंग, अध्ययनाचे प्रकार. अध्ययनाचे प्रकार मी अगोदरच तुम्हाला सांगितलं. पहिला प्रकार आहे वास्तव तथ्यात्मक अध्ययन, दुसरा आहे साहचर्यात्मक अध्ययन, तिसरा आहे संकल्पनात्मक अध्ययन, चौथा आहे प्रतिक्रियात्मक अध्ययन, सामान्यीकरण अध्ययन, तत्वे आणि नियम अध्ययन. चला एकेकाची माहिती आपण घेऊया. आता पहिला जो प्रकार आहे वास्तव आणि तथ्यात्मक अध्ययन. खऱ्या अर्थाने त्याच्या शब्दांमध्येच अर्थ आपल्याला प्राप्त होतो. दॅट इज वास्तव और फॅक्ट, दॅट इज फॅक्च्युअल लर्निंग. यामध्ये त्याचा अर्थ आपल्याला असं सांगता येईल की तथ्य म्हणजे खरे, ट्रुथ किंवा कल्पना किंवा भावनांच्या पलीकडील जे बाब असते, प्रत्यक्ष बाब जी फॅक्च्युअल असते, तिला आपण तथ्य किंवा फॅक्च्युअल असं संबोधतो. असा अर्थ आपल्याला त्याचा सांगता येईल. आता हे जे काही तथ्यात्मक अध्ययन आहे, हे याची जी उपयुक्तता आहे, तथ्य असेल, माहिती असेल किंवा प्रयोगावर आधारित जी काही अध्ययन असेल, त्यासाठी या प्रकारचं अध्ययन हे उपयुक्त असतं. आता या प्रकारच्या अध्ययनासाठी विशेषतः समस्या निराकरण सारख्या पद्धतींचा वापर केला जातो किंवा त्या पद्धतीने हे अध्ययन केलं जातं. या पद्धतीमध्ये जो अध्ययनार्थी असतो तो उत्कृष्ट नियोजनकर्ता असतो आणि समस्या सोडवणारा असतो. ज्याला जी समस्या आली असेल ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न तो समस्या निराकरण पद्धतीचा वापर करून करीत असतो. त्यानंतर या अध्ययन पद्धतीचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. ज्याला तथ्यांचं आकलन करायचं असेल किंवा फॅक्च्युअल किंवा फॅक्ट शोधून काढायचे असेल, ते विद्यार्थी किंवा या प्रकारचं अध्ययन करत असतात. तथ्यांचं आकलन किंवा माहितीची साठवण असेल किंवा माहितीचं संपादन करायचं असेल, त्यासाठी हे अध्ययन अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि यासाठी वेगवेगळे मार्ग सुद्धा तथ्यात्मक अध्ययनासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात. जसं विशिष्टाकडून सामान्याकडे संबंधांचं विश्लेषण या ठिकाणी केलं जातं, ज्ञाताकडून अज्ञाताकडे किंवा परिकल्पना मांडणे, ज्ञानाचा शोध घेणे, या प्रकारचं मार्ग या ठिकाणी अध्ययनासाठी केले जातात. थोडक्यात तथ्यात्मक अध्ययन म्हणजे जिथं फॅक्ट संदर्भात अध्ययन केलं जातं त्याला आपण फॅक्च्युअल लर्निंग असं संबोधतो. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे साहचर्यात्मक अध्ययन, असोसिएट लर्निंग. आता याच्यात सुद्धा साहचर्य प्रस्थापित होऊन जे अध्ययन होतं त्याला आपण असोसिएट लर्निंग किंवा साहचर्यात्मक अध्ययन असं म्हणत असतो. याचा जो अर्थ आपल्याला असं सांगता येईल की पूर्वी जे काही प्राप्त ज्ञान आहे, अगोदर जे आपण ज्ञान प्राप्त केलेलं असतं, त्याचा नवीन ज्ञानाशी साहचर्य प्रस्थापित आपण करत असतो आणि त्यातून अध्ययन करत असतो. उदाहरणार्थ, शिक्षक ज्यावेळेस एखादा नवीन आशय शिकवतात विद्यार्थ्यांना, त्यावेळेस ते प्रस्तावनेमध्ये मागे काय अध्ययन केलेलं आहे त्याचा आधार घेऊन नवीन ज्ञान विद्यार्थ्यांसमोर मांडत असतात. कारण त्यांचा साहचर्य ते प्रस्थापित करत असतात. म्हणून नवीन वास्तव तथ्यांची या ठिकाणी साहचर्य प्रस्थापित केलं जातं. म्हणजे अगोदर जे फॅक्ट असेल त्या फॅक्टशी रिलेटेड नवीन फॅक्ट्स यांची सांगड घालून ज्या ठिकाणी अध्ययन केलं जातं त्याला साहचर्यात्मक अध्ययन असं संबोधलं जातं. उपयुक्त काय आहे या प्रकारचं अध्ययन? तर एखादा घटक ज्यावेळेस आपण साहचर्य स्वरूपात अध्ययनासाठी देतो किंवा करतो त्याचा मूल्यमापनासाठी सुद्धा उपयोग केला जातो. म्हणजेच काय, नवीन घटक साहचर्यातून जर शिकला तर नवीन घटक अध्ययनासाठी सुद्धा तो लवकर आपल्याला आकलन होत असतं. कारण पूर्व माहितीच्या आधारावर जर एखादा नवीन माहिती आपण दिली तर ती आकलन होण्यास लवकर मदत होते किंवा लवकर आकलन होतं असंही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. दुसरं महत्त्वाची गोष्ट, या प्रकारच्या अध्ययनामध्ये वेगवेगळ्या अध्यापन पद्धती किंवा अध्ययन पद्धती वापरल्या जातात. जसं तुलनात्मक पद्धती या ठिकाणी वापरली जाते. साम्य, विरोध, सान्निध्य किंवा यांच्यामध्ये साहचर्य निर्माण करून अध्ययन केलं जातं. उदाहरणार्थ, समजा आपल्याला दोन कन्सेप्ट मधला जर अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपण त्यांचं दोघांमध्ये साम्य काय आहे, जर त्यांच्यात साम्य नसेल तर दोघांमध्ये विरोध काय आहे,
जर साम्य आणि विरोध नसेल तर दोघांमध्ये असं सानिध्य काय आहे, एक सारखेपणा किंवा एक जिन्सीपणा, किंवा नेमकं कोणत्या गोष्टीने या दोन कन्सेप्ट भिन्न आहेत की साम्य आहेत, हे शोधून त्यांच्यामध्ये आपण साहचर्य निर्माण करत असतो. म्हणून अशा प्रकारची तुलनात्मक पद्धतीचा वापर या साहचर्यात्मक अध्ययनासाठी केला जातो. आता या अध्ययन पद्धतीमध्ये जो अध्ययनार्थी असतो तो प्राथमिक अवस्थेत साहचर्यांचा एक आकृतीबंध मनामध्ये तयार करत असतो आणि त्यातून एक बाब त्याला जर आठवली तर दुसरी आठवत असते. उदाहरणार्थ समजा एखाद वेळेस आपल्याला काल आपण काय क्रिया केली किंवा कोणती कृती केली हे आपल्याला आठवत नाही, परंतु त्यातला एखादी गोष्ट जर आठवली तर त्याच्यानंतरच्या येणाऱ्या गोष्टी आपल्याला आठवत जातात. म्हणजेच काय, एक ती कृतीचं दुसऱ्या कृतीशी एक साहचर्य प्रस्थापित झालेलं असतं. म्हणून जो अध्ययनार्थी असतो तो प्राथमिक अवस्थेत या अशा साहचर्यांचे एक आकृतीबंध तयार करत जातो आणि त्याला ते एक गोष्ट आठवली की दुसरी आठवत असते. जसं आपण परीक्षेमध्ये एखादा प्रश्न आपण ज्यावेळेस लिहितो त्याचं वर्णन करत असतो, तर काही मुद्दे आपल्याला मांडायचे असतात. आपल्याला एखाद वेळेस आपल्याला ते मुद्दे आठवत नाही, परंतु त्यातला जर एक मुद्दा आठवला तर त्याच्यानंतरचा येणारा मुद्दा आपल्याला ऑटोमॅटिकली आठवतं. कारण का, तर ते लर्निंग करत असताना, त्याचं वाचन करत असताना आपण तसा आकृतीबंध साहचर्य त्याच्यामध्ये प्रस्थापित केलेलं असतं. म्हणून या गोष्टी घडत असतात. म्हणून अध्ययनार्थीला या प्रकारचं प्राथमिक अवस्थेतलं साहचर्य या ठिकाणी प्रस्थापित होत असतं. आता साहचर्यात्मक अध्ययनातून एक महत्वाचं म्हणजे काय, एक एसआर बॉन्ड या ठिकाणी तयार होतो. एसआर बॉन्ड म्हणजेच काय, उद्दीपक प्रतिक्रिया, स्टिम्युलस रिस्पॉन्ड, हा जो काय बॉन्ड असतो तो तयार होतो. उदाहरणार्थ स्टिम्युलस म्हणजे काय, एखादं फूल असेल, ते फूल बघितल्यानंतर आपल्याला आपलं मन आकर्षले जातं. म्हणजे ते फ्लावर काय ते आपल्यासाठी स्टिम्युलस आहे आणि त्याला जे आपण आकर्षित होणं, हा जो काही रिस्पॉन्स आहे तो देतो. हा एसआर बॉन्ड या ठिकाणी प्रस्थापित होतो. त्यांच्यामध्ये साहचर्य निर्माण होतं. समजा एखाद्याला फुलाची जर ॲलर्जी असेल तर ती व्यक्ती त्याला रिस्पॉन्स कसा देईल, त्याच्यापासून दूर जाईल, ती त्याची प्रतिक्रिया झाली, कारण त्यांचं साहचर्य वेगळ्या धर्तीचं निर्माण झालेलं. परंतु एखाद्या व्यक्तीला ते फूल जर आवडत असेल तर तो त्याच्याकडे आकर्षिला जातो, जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, त्यांच्यातला साहचर्य हा वेगळ्या पद्धतीचा निर्माण झालेला. म्हणून हा एसआर बॉन्ड या अध्ययन लर्निंगमध्ये किंवा साहचर्यात्मक अध्ययनामध्ये महत्वाचा असतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता या अध्ययनामध्ये वेगवेगळ्या परिस्थिती किंवा प्रतिक्रिया यांची सांगड या ठिकाणी घातली जाते. मग तुटकपणे किंवा वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये किंवा भागांमध्ये ज्ञान प्राप्त होत असते या ठिकाणी. म्हणून दोन किंवा अधिक वस्तूंमध्ये बंध निर्माण करून खऱ्या अर्थाने या ठिकाणी अध्ययन होताना आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं जिथं दोन बंध, दोन घटक किंवा दोन ज्ञान, नवीन ज्ञान, जुनं पूर्वीचं ज्ञान यांच्यात ज्या ठिकाणी साहचर्य प्रस्थापित केलं जातं त्याला आपण असोसिएट लर्निंग किंवा साहचर्यात्मक अध्ययन असं संबोधत असतो. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार आहे संकल्पनात्मक अध्ययन, कॉन्सेप्च्युअल लर्निंग. आता कॉन्सेप्च्युअल लर्निंग मध्येच या ठिकाणी संकल्पना आहे, संकल्पनेचं प्रत्यक्ष अध्ययन. संकल्पना याचा जर अर्थ आपण पाहिला तर एखादी अवबोध होणं, मूर्त ज्ञानातून अमूर्त विचार निर्माण होणं किंवा मूर्त किंवा विशिष्ट तथ्यांच्या आधारावरती सामान्यीकरण किंवा संकल्पना निर्माण होणं, त्याला आपण संकल्पनात्मक अध्ययन असं म्हणतो. आता संकल्पनात्मक अनेक प्रकारच्या संकल्पना असतात. मग त्या संकल्पना कधी कधी एखाद्या गोष्टीचा अवबोध झाल्यानंतर ती संकल्पना निर्मिती किंवा संकल्पनेचं अध्ययन होऊ शकतं. एखादं मूर्त स्वरूप ध्यानातून अमूर्त विचार निर्माण होऊ शकतात. मूर्त किंवा एखाद्या विशिष्ट तथ्यांच्या आधारावर सुद्धा काही वेळेस आपण सामान्यीकरण करत असतो. उदाहरणार्थ जर आपल्याला ग्रामर येत असेल एखाद्या लँग्वेजचं, तर एखादं वाक्य बघितल्यानंतर आपण त्या वाक्याच्या तथ्यांवर आधारित त्याचं सामान्यीकरण करत असतो की वाक्याचं फॉर्मेशन कशा पद्धतीने झालेलं आहे आणि त्यातनं आपली एक संकल्पना निर्माण होतं की याला किंवा या प्रकारच्या वाक्याला आपण काय म्हणतो. म्हणजे त्यातनं आपली एक कन्सेप्ट डेव्हलप होत असते. म्हणजेच काय, एखाद्या आकलनातून, मूर्ताचे अमूर्त विचार प्रक्रियेतून किंवा वेगवेगळ्या तथ्यांच्या आधारावरती ज्यावेळेस आपण एखादं सामान्यीकरण करतो
आणि त्यातून एक संकल्पना आपण निर्माण करत असतो, त्यालाच आपण संकल्पनात्मक अध्ययन असं म्हणत असतो. असा अर्थ आपल्याला या ठिकाणी देता येईल. आता संकल्पनात्मक अध्ययनाची उपयुक्तता ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की ह्या प्रकारचं जे काही अध्ययन आहे ते पूर्वज्ञान किंवा अस्तित्वात असलेल्या ज्ञानाच्या मदतीतून किंवा साहचर्यातून नवीन ज्ञान व संबोध निर्मितीसाठी याचा उपयोग केला जात असतो किंवा त्यासाठी या प्रकारचं ज्ञान उपयुक्त असतं. आता या अध्ययनामध्ये वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात, जसं निष्कर्ष काढणे, शोधन करणे किंवा स्वतः संबोधीकरण करणे. आता स्वतः संबोधीकरण करणे म्हणजेच काय? उदाहरणार्थ एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. जर मी तुम्हाला विचारलं फॅनची म्हणजे काय? फॅन मीन्स पंखा. आता पंखाची व्याख्या करा. आता पंखाची व्याख्या करा म्हणजेच काय? तिचं एक फॅन एक आहे, एक संबोध आहे. हा, मग आता फॅन अनेक प्रकारचे असतात. आपण त्याचं मग वेगवेगळे शोध घेऊ. टेबल फॅन असेल, सिलिंग फॅन असेल, वेगवेगळे. मग त्या दोघांमध्ये सामान्यीकरण करू की दोघांमधले वैशिष्ट्य काय? दोघे इलेक्ट्रॉनिक वरती चालणारे, दोघांकडनं हवा मिळते, त्यातले जे पाते असतात ते फिरतात. असे आपण वेगवेगळे शोध घेऊन त्यांचं सामान्यीकरण करू आणि ते सामान्यीकरण केल्यानंतर मग अशा विशिष्ट वस्तूला जी इलेक्ट्रॉनिक वरती चालते, जिचे असे 3 किंवा 4 पाते असेल, ज्यातनं आपल्याला हवा मिळते, तिला आपण फॅन किंवा पंखा असं संबोधतो. म्हणजे ही जी काही संबोध आहे, ही संबोध आपण वेगवेगळे निष्कर्ष काढून शोधन करून त्यातनं ही तयार होते. म्हणजे निष्कर्ष शोधन करून जिथं संबोधीकरण होतं, अशा पद्धतीची लर्निंग पद्धत या ठिकाणी वापरली जाते. आता अध्ययनार्थी या ठिकाणी काय करतो? संबोध पूर्णपणे संरचित स्वरूपामध्ये प्रस्तुत करत असतो किंवा केले जातात, तेव्हा त्याचं साठणीकरण म्हणजे तो स्वीकारतो आणि साहचर्य स्वरूपामध्ये अध्ययनार्थ्याकडून ते केलं जात असतं. अशा पद्धतीने अध्ययनार्थी ह्या अध्ययनामध्ये अध्ययन करत असतो. आता या प्रकारचं अध्ययन विद्यार्थ्यां स्वतः संबोधीकरण करण्यासाठी संधी त्याला प्राप्त होत असते, हे त्याचं महत्व आहे. त्याचनंतर अस्तित्वात असलेलं जे काही ज्ञान असेल किंवा नव्याने घेतलेलं जे काही ज्ञान असेल, या दोघांचं एकत्रीकरण या ठिकाणी केलं जात असतं. हे एक महत्वाचं आपल्याला या अध्ययनाचं सांगता येईल. या अध्ययनाचे वेगवेगळे मार्ग सुद्धा आपल्याला सांगता येईल, की विशिष्ट गोष्ट का घडते, हे असंच का घडलं, ह्या प्रक्रियेला म्हणजे ह्या प्रश्नाचे जे काही उत्तर असतं म्हणजे त्यातनं मार्ग आपल्याला दाखवतो. म्हणजे त्याचं शोधन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याचे मार्ग निघत जातो. संबोधीकरणाच्या संधीतून विद्यार्थी संकल्पनात्मक अध्ययन करत असतो. म्हणजे संबोधीकरणाची जर त्याला संधी मिळाली, त्या संधीतून तो संकल्पनात्मक अध्ययन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. असं हा प्रकार आहे संकल्पनात्मक अध्ययन. पुढचं पाहूया प्रक्रियात्मक अध्ययन, प्रोसिज्युरल लर्निंग. आता या प्रक्रियात्मक म्हणजेच काय? जिथं प्रोसेस असेल किंवा विशिष्ट प्रोसेसने जे अध्ययन होतं त्याला आपण प्रोसिज्युरल अध्ययन म्हणू शकतो. याचा अर्थ आपण पाहूया. एखादे कार्य कसं करावं याविषयक जे काही कौशल्य असेल किंवा ज्ञान असेल किंवा ज्ञान मिळवण्याची जी काही म्हणजे जी काही प्रक्रिया असेल, ती प्रक्रियात्मक अध्ययन याला आपण म्हणत असतो. आता हे अध्ययन एखादी व्याख्या, सिद्धांत, नियम किंवा सूत्र या सगळ्यांचं अचूकपणे वापरण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी ही प्रक्रियात्मक अध्ययन या ठिकाणी केलं जात असतं. आता हे जे काही अध्ययन असतं, या अध्ययनासाठी कौशल्य अध्ययनात स्पष्टता आणि पूर्णता आणणं हे एक महत्वाची पद्धती या ठिकाणी वापरली जातं. या स्पष्टता आणि पूर्णता घटक अध्ययनात किंवा कौशल्य आत्मसात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या प्रकारचं अध्ययन आपल्याला साध्य होत नाही. उदाहरणार्थ एखादं मशीन असेल, तर मशीन कसं हँडलिंग करावं, आता त्या मशीनला हँडलिंग करण्याची स्पष्टता आणि ते मशीन पूर्णपणे जोपर्यंत त्यात आकलन होत नाही किंवा त्यातले घटक आपल्याला लक्षात येत नाही, कोणतं बटन कधी दाबायचं, त्याची प्रोसेस कशी पुढे न्यायची हे आकलन होत नाही, तोपर्यंत आपण त्याला हँडल करू शकत नाही किंवा चालवू शकत नाही. म्हणून स्पष्टता आणि पूर्णता हे घटक यासाठी आवश्यक असतात. म्हणून अध्ययनार्थी जो असतो तो अध्ययनार्थीला अध्ययनविषयक परिस्थिती काय आहे आणि कार्य करण्यासाठीचं ध्येय ह्या दोघांविषयी जाणीव त्याला असते आणि त्यानुसार त्याच्या कार्याचे स्वरूपही त्याला माहिती असतं. म्हणजे परिस्थिती आणि प्रत्यक्ष कार्य आणि त्याचं ध्येय
आणि ह्या सगळ्यांसाठी त्याचं कार्याचं स्वरूप हे अध्ययनार्थीला माहिती असतं आणि त्या दिशेने तो कार्य करत असतो. आता या प्रक्रियात्मक अध्ययन जे काय आहे ते संकल्पनात्मक अध्ययनातूनच खऱ्या अर्थाने प्रक्रियात्मक अध्ययन होत असतं. म्हणून अगोदर संकल्पनात्मक अध्ययन होतं आणि त्याच्यानंतरच प्रक्रियात्मक अध्ययन हे या ठिकाणी होत असतं. हे त्याचं खरं महत्त्व आहे. म्हणून अगोदर संकल्पनात्मक अध्ययनाला शिक्षकाने जर महत्त्व दिलं, भर दिला, त्याच्यातून त्याला प्रक्रियात्मक अध्ययन होणार असतो. आणि या प्रकारच्या अध्ययनासाठी प्रक्रियांशी संबंधित सराव किंवा सराव अनुभवातून प्रतिसादाच्या समुच्चयाद्वारे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी बदल हा घडून आणला जात असतो. म्हणजे त्याला वेगवेगळे सराव देऊन सरावाचे जे काही अनुभव त्याला प्राप्त होतात त्या अनुभवातून त्याचे प्रतिसाद त्याच्यात विकसित केले जाते आणि त्या प्रतिसादाचा जो समुच्चय तयार होतो तो समुच्चय कायमस्वरूपी बदलमध्ये आणला जातो. अशा पद्धतीने मार्गाने त्याचं अध्ययन या ठिकाणी होत असतं. पुढचं आहे सामान्यीकरण अध्ययन. आता जनरलायझेशन लर्निंग. सामान्यीकरण म्हणजेच काय, एखाद्या संबोधीचं सामान्यीकरण करणं होय. उदाहरणार्थ याचा अर्थ एखादी वस्तू असेल, घटना असेल किंवा इत्यादीतील समानता असेल किंवा सामान्य वैशिष्ट्यांना सामान्यीकरण म्हणून संबोधतात. मागे मी जे तुम्हाला एक उदाहरण दिलं फॅनचं, तेच उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. आता फॅन ही कन्सेप्ट आहे. आता ही कन्सेप्ट जर मी एखाद्याला प्रश्न विचारला तर फॅन म्हणजे काय, आता फॅन म्हणजे काय, तर आपल्याला ज्यावेळेस अशा प्रश्नांचं आपण उत्तर देऊ. आता फॅन एक वस्तू आहे, त्या वस्तूमध्ये वेगवेगळे घटक जे आहेत, घटना जे आहेत किंवा त्याची जी प्रक्रिया आहे ही सगळी विचारात घेऊन त्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला एकत्र करावी लागतील. उदाहरणार्थ मग फॅन वेगवेगळे प्रकारचे आहेत, ते फॅन कसे ऑपरेट होतात, ती वेगवेगळी वैशिष्ट्ये अशी एकत्र करून त्यातनं एक आपण सामान्यीकरण तयार करतो. आणि त्या सामान्यीकरणाला एक नाव देतो, जसं आपण संबोधीकरणामध्ये पाहिलं. आता या ठिकाणी त्या संबोधचं आपल्याला सामान्यीकरणामध्ये रूपांतर करायचं असतं. म्हणजे वेगवेगळ्या वैशिष्ट्यांना, सामान्य वैशिष्ट्यांना एकत्र आणून ती वैशिष्ट्ये ज्या ज्या वस्तूमध्ये दिसतील त्या वस्तूला विशिष्ट नावाने संबोधणे, याला आपण सामान्यीकरण असं म्हणत असतो. आता हे जे काही अध्ययन आहे यास आपल्याला संकल्पनातील संबंधांना अभिव्यक्त करण्यासाठी उपयुक्त असं असतं. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचाही वापर केला जातो, जसं वैज्ञानिक पद्धतीचा विचार, नियमानुसार उपलब्ध माहितीच्या आधारावर चौकशी करून सामान्यीकरण स्वीकृत किंवा अस्वीकृत केली जाते. म्हणजे सामान्यीकरण काढताना ते योग्य ते प्रकारे स्वीकारावं की नाकारावं याचं हे केलं जात असतं. आता अध्ययनार्थी जो असतो, अध्ययनार्थी वस्तू, घटना यातील जे काही सामान्य वैशिष्ट्य आहेत ते लक्षात घेऊन संबोध विकसित करून त्यातून खऱ्या अर्थाने तो सामान्यीकरण या ठिकाणी करत असतो. आता या अध्ययनाचं महत्त्व म्हणजे काय, एखादा नियम आणि सामान्यीकरण याला विद्यार्थ्याला करता येतं. उदाहरणार्थ मग ग्रामरचे नियम असतील, एखादं ग्रामरची कन्सेप्ट आली तर त्याला सामान्यीकरण तो स्वतः नियम या ठिकाणी तयार करायला लागतो. मार्ग यासाठी सामान्य वैशिष्ट्ये एकत्र करून त्यातनं सामान्यीकरण करणं, प्राप्त ज्ञानाच्या आधारे सामान्यीकरण करणं, संकल्पनातील वेगवेगळ्या संबंधातून किंवा संबंधातून सामान्यीकरण सुद्धा विकसित या ठिकाणी करता येत असतं. असे वेगवेगळे मार्ग सामान्यीकरणासाठी वापरले जातात. त्याच्यानंतर शेवटचा अध्ययन प्रकार आहे तो म्हणजे तत्वे आणि नियम अध्ययन. आता तत्वे आणि नियम म्हणजे प्रिन्सिपल, रूल्स अँड प्रिन्सिपल. जे काही सामान्यीकरण केल्यानंतर त्याचे उपयोजन ज्यावेळेस आपण करतो किंवा उपयोजनाविषयी ज्यावेळेस आपल्याला अनुभव मिळतो त्यातून काही तत्वे आणि नियमांचं अध्ययन आपण करत असतो. त्यालाच आपण तत्वांचं किंवा नियमांचं अध्ययन करतो. जिथं सामान्यीकरण झाल्यानंतर ज्या प्रत्यक्ष उपयोजनाविषयी ज्या आपण ज्ञान मिळवतो त्यालाच आपण तत्वाचं किंवा नियमांचं अध्ययन असंही संबोधतो. आता हे जे काही अध्ययन प्रकार आहे तो अनुभवातून व्यक्ती जे शिकतात त्या विशिष्ट बाबींवर त्या अनुभवांचा त्यांनी लावलेला अन्वयार्थ त्याच्यावर परिणाम करत असतो, त्यातून त्याचं अध्ययन होत असतं. आता ही जी काही पद्धती या ठिकाणी पूर्व अध्ययनावर नवीन ज्ञानाची निर्मिती या ठिकाणी होत असते. म्हणजे पूर्व जे काही ज्ञान विद्यार्थ्यांनी मिळवलेलं असतं त्याच्यावर नवीन ज्ञानाची निर्मिती या ठिकाणी होत असते. आणि हा अध्ययनार्थी या ठिकाणी व्यक्ती काय व किती अध्ययन करतो यावर त्याचा प्रेरणांचा परिणाम सुद्धा होत असतो. मोटिवेशन जितकं जास्त असेल तितकं त्याच्या अध्ययनावरती या ठिकाणी परिणाम होताना दिसतो.
मग ह्या अध्ययनाचं महत्त्व व्यक्तीच्या वर्तनाचा मागोवा घेतल्याने किंवा त्याचे भावी अध्ययनावर आणि वर्तनावर याचा परिणाम होत असतो. कारण एखादं तत्व जर त्याने विकसित केला तर तो कायमस्वरूपी त्याच्या लक्षात राहत असतो, म्हणजे तो कधी विसरत नाही. उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण एखाद्या भाषेचं ग्रामर विद्यार्थ्यांना शिकवतो, आपण जर त्यांना नियम शिकवले तर ते नियम विसरून जातात. तर विद्यार्थ्यांना वाक्य दिलेत आणि ती निरीक्षण करायला लावली आणि ते वाक्य निरीक्षण करून त्यांना जर सांगितलं तर यातनं नियम तुम्ही स्वतः तयार करा, तर तो नियम त्यांचा भावी अध्ययनावर किंवा त्यांच्या वर्तनावर नक्कीच परिणामकारक असतो. हे या तत्व आणि नियम अध्ययनाचं महत्त्व असतं. मग एका अनुभवातून विविध व्यक्ती वेगवेगळ्या रीतीने अध्ययन करत असतात. प्रत्येकाला वर्गामध्ये आपण सारखेच अनुभव देतो, शैक्षणिक अनुभव, परंतु प्रत्येकाची अध्ययनाची रीत ही वेगवेगळी असते, म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ते अध्ययन करत असतात. असे अध्ययनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यामध्ये वास्तव, साचर्यात्मक, संकल्पनात्मक, प्रक्रियात्मक, सामान्यीकरण आणि शेवटचा तत्वे आणि नियम, या सगळ्या प्रकारांची आपण या ठिकाणी माहिती घेतली. एक आहे प्रेझेंटेशन मी आपल्यासमोर सादर केले, त्यासाठी या पुस्तकांचा संदर्भ मी या ठिकाणी घेतलेला आहे. आपण सुद्धा अधिक माहितीसाठी या पुस्तकांचा अभ्यास करावा अशी अपेक्षा करतो आणि हा टॉपिक आपल्याला समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.